परभणीच्या महापौर पदावरून नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना आता टोला लगावलाय। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम उबाठानं केल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावला। दरम्यान भाजपनं 2 ठिकाणी एमएमची मदत घेतली। भाजपानं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिलंय। तर मुस्लिमांना देशात राहायला परवानगी नाही का असा सवाल या दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केला। निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। भाजपने एमआयएमची मदत घेतली, 2 ठिकाणी एमआयएमला मदत केली। भाजपने हिंदुत्व सांगू नये आम्हाला, आम्ही खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आहे हिंदुत्वाची, आम्ही त्याच्याशी बांधील आहोत। परंतु आम्हाला बाळासाहेब हे नाही शिकवलं की रोज उठलं की मुसलमानाला भांड, बिस्तानीला भांड, हे नाही। बाळासाहेब म्हणायचे जो या भारतात राहतो, या हिंदुस्थानात राहतो, तो हिंदुस्थानी, तो मराठी, आणि जो देशाचा विरोध करतो तो देशद्रोही, अशी भूमिका बाळासाहेबांची होती। आम्ही रोज उठलं की मुसलमान असा मुसलमान तसं कधी म्हणलो नाही, म्हणणार पण नाही, कारण मुसलमान काही या देशातले नागरिक आहेत। आपण जसे या देशातले नागरिक आहोत तसेच मुस्लिम समाज सुद्धा या देशातला नागरिक आहे। हिंदू मुस्लिमचा काय विषय आला? मुंबईमध्ये भाजप म्हणत होतं खान महापौर बसवणार, तर परभणीमध्ये मुस्लिम महापौर बसवणार। मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी, हा महत्वाचा मुद्दा आहे। मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाहीये, हा महत्वाचा विषय आहे।